एक शांत, हिरवंगार, धुक्याने झाकलेलं छोटंसं गाव, जिथे सकाळचा प्रत्येक श्वास ताजातवाना वाटतो. पहाटेच्या वेळेला कोंबड्याच्या आरवण्याने दिवस सुरू व्हायचा आणि आकाशात हळूहळू पसरत जाणारा सूर्य जणू सगळ्यांच्या आयुष्यात नवा आशेचा किरण आणायचा. आणि साध्या माणसांच्या साध्या आयुष्यातही खूप मोठं समाधान असायचं. त्या गावात एक छोटंसं घर होतं. मातीच्या भिंती, तुटकं छप्पर, पावसाळ्यात गळणारी छतं. पण त्या घरात राहत होतं खूप मोठं प्रेम. त्या घरात राहत होती एक आई आणि तिचा लाडका मुलगा. आईचं नाव होतं शारदा आणि मुलाचं नाव होतं रोहन. रोहन फक्त 5 वर्षाचा होता. तेव्हाच त्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख आलं. त्याचे वडील अचानक आजारी पडले आणि काही दिवसातच ते या जगातून निघून गेले. त्या दिवशी शारदाचं जगच उद्ध्वस्त झालं, पण ती कोसळली नाही. कारण तिच्या समोर उभा होता तिचा लहानसा मुलगा. आता मीच त्याची आई आणि मीच त्याचा बाप. त्या दिवसापासून शारदाने स्वतःला पूर्णपणे बदललं. त्या दिवसापासून शारदाचं आयुष्य बदललं. सकाळी 4-5 वाजता उठणं, चूल पेटवणं, पाणी आणणं, रोहनला उठवणं, त्यानंतर दिवसभर काम, काम आणि फक्त काम. ती 4-5 घरात भांडी घासायची, कपडे धुवायची, कधी शेतात मजुरी करायची. तिचे हात फाटलेले, पाय सुजलेले, पण चेहऱ्यावर हसू कायम. कारण माझा मुलगा शिकतोय, एवढंच पुरेसं आहे. एक दिवस घरात फक्त थोडंसं अन्न होतं. रोहन म्हणाला, "आई, तू पण बस ना जेवायला." शारदा म्हणाली, "मी आधीच खाल्लं रे." पण ती खोटं बोलत होती. रोहन झोपल्यानंतर ती चुलीजवळ बसली आणि रिकाम्या भांड्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. एक दिवस रोहन लहान होता. शाळेतून रडत रडत घरी आला. शारदाने विचारलं, "काय झालं रे बाळा? का रडतोयस?" रोहन रडत म्हणाला, "आई, सगळ्यांकडे नवीन बॅग आहे. माझी बॅग फाटलेली आहे. मला शाळेत सगळे चिडवतात." शारदाचं हृदय तुटलं, पण तिने हसत त्याला जवळ घेतलं आणि ती त्याला म्हणाली, "माझा मुलगा रडणार नाही. उद्या तुला नवीन बॅग मिळेल." त्या रात्री ती खूप वेळ जागी होती. घरात पैसे नव्हते. दुसऱ्या दिवशी तिने शेजारच्या घरात जास्त काम घेतलं. दुपारच्या उन्हात घाम गाळत ती काम करत राहिली आणि संध्याकाळी तिने रोहनसाठी नवीन बॅग आणली. रोहन आनंदाने उड्या मारत होता. तो आईला म्हणाला, "आई, तू जगातील बेस्ट आई आहेस." शारदा फक्त हसत होती, पण तिच्या पायातील चप्पल पूर्ण फाटलेली होती. एक दिवस रोहनला शाळेसाठी शूज पाहिजे होते, पण पैसे नव्हते. दुसऱ्या दिवशी शारदाने स्वतःची जुनी साडी विकली आणि त्याला शूज आणले. रोहन खुश झाला, पण आईने तिचं सुख गमावलं. रोहन खूप समजूतदार होता. तो आईला पाहायचा, तिचे कष्ट पाहायचा आणि मनात ठरवायचा, "मी मोठा होऊन आईचं आयुष्य बदलणार." तो रात्रभर अभ्यास करायचा. कधी दिवा नसेल तर कंदिलात, कधी वीज नसेल तर रस्त्याच्या लाईट खाली. गावातले लोक म्हणायचे, "हा मुलगा खूप मोठा होणार." एक दिवस शाळेत शिक्षकांनी रोहनला बोलावलं आणि ते रोहनला म्हणाले, "रोहन, तुझ्यात खूप क्षमता आहे. तू आयुष्यात खूप मोठं करू शकतोस." रोहनने विचारलं, "सर, मी खरंच मोठा माणूस होऊ शकतो का?" शिक्षक हसले आणि म्हणाले, "हो, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तू कितीही मोठा झाला तरी तुझ्या आईला कधी विसरू नकोस." एक दिवस रोहनचं स्वप्न पूर्ण झालं. त्याला शहरात मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. त्या दिवशी शारदाने पहिल्यांदा स्वतःसाठी नवीन साडी घेतली. ती देवासमोर उभी राहिली. डोळ्यात पाणी होतं. "देवा, माझं स्वप्न पूर्ण झालं." तो दिवस आला. रोहन शहरात जाणार होता. बस स्टँडवर शारदा उभी होती. तिच्या हातात एक छोटासा डबा होता. ती त्याला म्हणाली, "हे घे, तुझ्यासाठी पोळी भाजी." रोहन म्हणाला,
आई, काळजी करू नको, मी लवकर येईन. बस सुरू झाली. शारदा धावत धावत बसच्या मागे आली आणि रोहनला म्हणाली, स्वतःची काळजी घे रे बाळा. बस दूर गेली आणि शारदा रस्त्यावर उभी राहून रडत राहिली. पहिल्या काही दिवसात रोहन रोज फोन करायचा. आई, मी ठीक आहे, तू कशी आहेस? शारदा आनंदाने म्हणायची, मी पण ठीक आहे रे. पण हळूहळू फोन कमी झाले. एक दिवस शारदाने स्वतः फोन केला. काय रे, फोन का नाही करत? रोहन चिडून म्हणाला, आई, मी बिझी आहे, रोज फोन नाही करता येत. त्या दिवशी शारदा खूप शांत झाली. त्यानंतर दिवाळी आली. गावात सगळीकडे दिवे, आनंद. पण शारदाच्या घरात शांतता. तिने घर सजवलं, रोहनसाठी फराळ बनवला, दाराकडे पाहत बसली. कदाचित आज येईल, पण तो आला नाही. ती एकटीच दिवा लावत बसली आणि हळूच म्हणाली, देवा, माझा मुलगा खुश असू दे. तिकडे शहरात रोहन पार्टी करत होता, मित्रांसोबत हसत होता. कोणीतरी विचारलं, तुझे पॅरेंट्स कुठे आहेत? तेव्हा रोहन थोडा ऑकवर्ड झाला. तो म्हणाला, गावात आहेत. आणि त्याने तो टॉपिक बदलला. आणि इकडे गावात शेजारी शारदाला म्हणाले, तुझा मुलगा मोठा झाला, पण तुला भेटायला येत नाही. शारदा हसली आणि म्हणाली, तो बिझी आहे, मोठा झाला आहे ना. पण आतून ती तुटत होती. एक दिवस तिने ठरवलं, मीच जाऊन माझ्या मुलाला भेटते. ती जुन्या साडीमध्ये हातात डबा घेऊन शहरात आली. ऑफिस समोर उभी राहिली. रोहन बाहेर आला. त्याने आईला पाहिलं. त्याचे मित्र बाजूला होते आणि तो थांबला नाही. त्याने आईकडे पाहूनही दुर्लक्ष केलं. शारदाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हळूच डबा खाली ठेवला आणि म्हणाली, माझा मुलगा खूप मोठा झाला आहे. ती वळली आणि शांतपणे निघून गेली. त्या रात्री रोहन झोपला नाही. आईचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. पण इगो जिंकला. त्यानंतर हळूहळू शारदा आजारी पडू लागली. तिला ताप यायचा, कमजोरी वाढत होती. पण तिने रोहनला काही सांगितलं नाही. एका रात्री ती खूप अशक्त झाली होती. तिने कागद घेतला आणि पत्र लिहायला सुरुवात केली. तिचे हात थरथरत होते, अश्रू कागदावर पडत होते आणि ती हळू आवाजात म्हणाली, रोहन. आणि तिचा हात शांत झाला. काही दिवसांनी रोहनला गावातून शेजाऱ्यांचा फोन आला. फोनवर ते त्याला म्हणाले, तुझी आई खूप आजारी आहे. रोहन धावत गावाकडे आला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. तो स्वतःशीच म्हणाला, देवा, माझी आई ठीक असू दे. पण तो पोचला तेव्हा सगळं संपलं होतं. शारदा शांत पडली होती. तेव्हा घरामध्ये रोहनला एक पत्र सापडलं. प्रिय रोहन, तू खूप मोठा झालास हे पाहून मला खूप आनंद होतो. तू लहान असताना तुझ्यासाठी मी प्रत्येक दुःख सहन केलं. तू हसलास की मला सगळं विसरायला व्हायचं. आज तू माझ्यापासून दूर गेलास, पण मला तुझ्यावर राग नाही, कारण आईचं प्रेम कधी कमी होत नाही. माझी एकच इच्छा होती, शेवटच्या वेळेस तू मला आई म्हणून हाक मारशील. हे पत्र वाचून रोहन कोसळला. तो ओरडला, आई, मला माफ कर. शेवटी रोहन आईच्या फोटो समोर बसलेला असतो. त्याच्या हातात तेच पत्र असतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत असतात आणि तो फोटोला हात लावतो आणि थरथरत्या आवाजात म्हणतो, आई, तू नसताना मी तुला कधी समजून घेतलं नाही. तू दूर गेल्यावर तुझी किंमत कळली. त्यावेळी घरात पूर्ण शांतता असते. फक्त त्याच्या रडण्याचा आवाज आणि तो पुन्हा एकदा जोरात ओरडतो, आई, एकदा परत ये ना. मला तुझ्यासोबत खूप बोलायचं आहे. मला तुला सांगायचं आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण आता त्या घरात आई नाही. फक्त तिच्या आठवणी आहेत. त्या भिंती, त्या वस्तू, सगळं काही तिचीच आठवण करून देतं. रोहन त्या घराच्या कोपऱ्यात बसून रडत राहतो आणि त्या दिवशी त्याला आयुष्यभराचा धडा मिळतो. मित्रांनो, ही फक्त एक कथा नाही.
ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची सत्यता आहे. आज आपण आपल्या आयुष्यात इतके व्यस्त झालो आहोत, की ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, ज्यांनी आपल्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च केलं, त्यांच्यासाठी आपल्याकडे वेळच उरत नाही. आई-वडील कधीच आपल्याकडून काही मागत नाहीत. ना पैसा, ना मोठेपणा. त्यांना फक्त हवं असतं आपलं थोडंसं प्रेम आणि थोडासा वेळ. पण आपण तेही देण्यात कमी पडतो. आज जर तुमचे आई-वडील तुमच्यासोबत आहेत, तर कृपया त्यांच्यासोबत वेळ घाला. त्यांना एक फोन करा. त्यांना मी तुमच्यावर प्रेम करतो किंवा करते असं सांगा. कारण वेळ निघून गेल्यावर ना फोन उपयोगाचा ना पश्चाताप. जेव्हा आई-वडील आपल्याला सोडून जातात, तेव्हा त्यांच्या आठवणीच आपल्याला रडवतात आणि त्यावेळी आपण कितीही रडलो तरी ते परत येत नाहीत. म्हणून आजच ठरवा, मी माझ्या आई-वडिलांना कधीही दुर्लक्ष करणार नाही. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी नातं वाचू शकतं. कमेंटमध्ये नक्की लिहा आई. जगात सगळं मिळू शकतं, पण आई पुन्हा मिळत नाही. त्या दिवशी त्याला कळालं, जगात सगळं मिळू शकतं, पण आई पुन्हा मिळत नाही. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात आई-वडील आहेत, तर त्यांची किंमत समजा. कारण वेळ गेल्यावर फक्त पश्चाताप उरतो.